नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक सूर्यवंशी, विषय मराठी, के.बी. रोहमारे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाअंतर्गत ई वर्गामध्ये मी आपले सहर्ष स्वागत करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी च्या पाठ्यपुस्तकातील आपण 5वा गद्य वीरांना सलामी हा अनुराधा प्रभुदेसाई यांचा अभ्यासत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये लेखिकेला दरम्यान म्हणजे सैनिकांच्या कॅम्पला भेट देत असताना त्यांना वेगवेगळे जे अनुभव त्या ठिकाणी प्रत्यक्ष आले ते आपण या ठिकाणी बघत आहोत. तर बघा पुढचा परिच्छेद. अनुमावशी या असं म्हणतात, एक सुगंध पसरला आहे, तुला जाणवतो आहे का? द्रास कारगिल येथील युद्धात शहीद झालेल्या वीरांचे स्मारक, विजयस्तंभ, तोलोलिंगचा पहाड या सर्व हृदयस्पर्शी वातावरणातून बाहेर पडल्यावर भारावलेल्या निशब्दतेचा भंग करत आमच्या बरोबर आलेली भाग्यश्री भाऊक होऊन उद्गारली. कदाचित तिचं हे स्वगत असावं, पण तरीही मी विचारलं, कसला ग? बघा, जेव्हा लेखिका आणि तिच्या बरोबर असलेले तिचे सहकारी पर्यटक हे कर्नल राणा यांची भेट घेतल्यानंतर तेव्हा ते सर्वच तिथं भावूक झालेले होते आणि त्यांचा निरोप घेत असताना तिच्याबरोबर असलेली एक पर्यटक, ती म्हणजे भाग्यश्री, हे त्यावेळी भावूक झालेले होत्या आणि ती तिच्याच एक प्रकारे तिच्या विश्वातच या ठिकाणी दंग झालेली होती आणि ती त्या विश्वातच विचार करत होती. आणि अशा वेळी तिच्या मनातून उद्गार हे नकळत बाहेर पडले आणि लेखिकेला ती उद्देशून म्हणाली की काय, की अनुमावशी या असं म्हणतात, एक सुगंध पसरला आहे, तुला जाणवतो आहे का? बघा, तो परिसर मुंबईपासून अगदी दूर, अगदी हिमालयाजवळ असलेला आणि त्या हिमालयामध्येच असलेला तो परिसर आणि त्या परिसरात गेलेले पर्यटनासाठी आणि देशसेवेसाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या सैनिकांबरोबर त्यांचे विचार जाणून घेत असताना त्यांच्या मनामध्ये लेखिका असेल, तिच्याबरोबर असलेले पर्यटक असेल, त्यांच्या मनामध्ये जे विचार आले त्या विचारातील एक प्रतिनिधित्व करणारा हा विचार आहे की काय, की त्या परिसरातील त्या सैनिकाच्या प्रतिकूल परिस्थितीत राहणं आणि देशासाठी प्राणाला लावून या ठिकाणी त्या वातावरणामध्ये राहणं हे खूप कठीण आणि जिकरीचं काम होतं. हे सर्व गोष्टी बघून, प्रत्यक्ष अनुभवून त्या भाग्यश्रीच्या मनामध्ये हे विचार आलेले होते आणि तिनं तो परिसर, जो काही द्रास असेल, कारगिल असेल, या युद्धामध्ये शहीद झालेले जे काही वीर जवान आहेत त्यांचं जे काही स्मारक आहे, विजयस्तंभ, ते तोलोलिंगचे पहाड, या सर्व गोष्टी या ठिकाणी किंवा तेथील वातावरण अगदी हृदयस्पर्शी होतं. आणि ते जे काही वातावरण हृदयस्पर्शी आणि भावना दाटून येणारं होतं आणि याच वातावरणात किंवा अशा भारावलेल्या वातावरणामध्ये सर्व निशब्द झालेले होते आणि या भाग्यश्रीचे ते भावुक उद्गार या ठिकाणी बाहेर लेखिकेला उद्देशून पडलेले होते. आणि लेखिका म्हणाली की कदाचित तिचं हे स्वगत असलं पाहिजे, म्हणजे भाग्यश्रीचं ते स्वगत होतं. तरी पण लेखिका तिला म्हणाली किंवा तिनं विचारलं लेखिकेने भाग्यश्रीला, का कसला ग, म्हणजे नेमका कसला गंध? बघा, एक प्रकारे त्या सैनिकांप्रती असलेली त्या भाग्यश्रीची आत्मीयता या ठिकाणी तिच्या उद्गारातून दिसून आलेली होती. तर पुढचा परिच्छेद बघा विद्यार्थी मित्रांनो. भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच, तिचं स्वतःशी बोलणं चालूच होतं. अगं, ह्या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे, इथला प्रत्येक डोंगरमाथा वीरश्रीचा साक्षीदार आहे, इथल्या मातीच्या कणाकणात कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास आहे, तो रोमांच जाणवतो आहे. आतापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही. देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकापुरताच किंवा सीमेवरच असतो का ग? आपलं आणि त्याचं काही देणं घेणं लागत नाही का? बघा, ती भाग्यश्री इथंच हाच विचार करून थांबलेली नाहीत, तिच्या मनातील विचारचक्र सतत चालू आहे. हे लेखिकेच्या निदर्शनास आलं
ती भाग्यश्री पुन्हा एकदा या ठिकाणी बोलत होती. ती अगदी अंतर्मुख होऊन ती बोलत होती. ती स्वतःशी त्या ठिकाणी तिचं बोलणं चालू होतं, हे लेखिकेच्या निदर्शनास आलं. आणि ती म्हणत होती काय, अगं ह्या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. बघा तो परिसर जो काही आहे, द्रास असेल, कारगिल आहे, आणि त्या वीरांचं जे काही कारगिल युद्धामध्ये जे काही जवानांना वीरमरण आलं, त्यांच्या स्मारक किंवा त्यांचे विजयस्तंभ, त्यांचं स्मारक विजयस्तंभ नावाने तिथे या ठिकाणी तोलोलिंगच्या पायथ्याशी किंवा त्या पहाडाच्या पायथ्याशी ते स्मारक बांधलं गेलेलं होतं. आणि तो सबंध परिसर एक वीरांची भूमी आहे. त्याचं द्योतक, ते सैन्य तिथं कसे लढले, पराक्रम त्यांनी कसा गाजवला, तो परिसर शत्रूच्या ताब्यातून आपल्या ताब्यामध्ये कसा घेतला, हे सर्व शौर्यगाथा तिथं गेल्यानंतर त्या भाग्यश्रीला या ठिकाणी भारावून टाकत होतं. आणि तोच तिच्या मनातून हे उद्गार या ठिकाणी बाहेर पडत होते. आणि जे काही ती म्हणते की काय, इथला जो काही डोंगर माता आहे, परिसर आहे, ही आपल्या वीरश्रीची, आपल्या जवानांच्या वीरश्रीची काय आहे, साक्ष देणारा प्रत्येक तिथला कण या ठिकाणी ती आहे. तिथली माती असेल, तिथलं कणाकणामध्ये कारगिल युद्धाच्या काय रोमांचकारी इतिहास या ठिकाणी दडलेला आहे, असं या ठिकाणी ती भाग्यश्री म्हणत होती. आणि तो रोमात या ठिकाणी जाणवतो. तेथील प्रत्येक कणाकणामध्ये तो इतिहास, तो पराक्रम भारतीय जवानांचा कारगिल युद्धामध्ये मधील गाजवलेला तो तेथील कणाकणामध्ये दिसून येतो, असं या ठिकाणी भाग्यश्री म्हणते. आणि आतापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही, आतापर्यंत आम्हाला किंवा आपल्याला कधीच अशी जाणीव झाली नाही. ती म्हणते देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकांपुरताच किंवा सीमेवरच असतो का ग? भाऊक प्रश्न या ठिकाणी ती लेखिकेला विचारते की काय, की देशप्रेम, देशाभिमान हा फक्त सैनिकांपुरताच किंवा सीमेवरच असतो का ग? लेखिकेला एक भाऊक प्रश्न त्या भाग्यश्रीने विचारला. आणि बघा आपलं आणि त्यांचं काहीच देणं घेणं लागत नाही का? हे तिच्या मनातील उत्स्फूर्त विचार आहे, तिच्या मनातील उत्स्फूर्त प्रश्न तिनं लेखिकेला भाग्यश्रीने विचारलेला आहे. आपण फक्त या ठिकाणी देशाभिमान, देशप्रेम या ठिकाणी फक्त सीमेवरतीच आणि सैन्यांसाठीच आहे का? आपल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी नाही का? हा प्रश्न कदाचित तिला लेखिकेला विचारायचा असेल. आणि त्यांचं आणि आपलं काही देणं घेणं नाही का, असं ती म्हणते या प्रश्नाशी. किंवा सीमेवरती आज हजारो सैनिक, लाखो सैनिक या ठिकाणी देशवासियांचे रक्षणार्थ या ठिकाणी तैनात ते आहेत. प्रतिकूल वातावरणामध्ये ते तिथं आहे. आणि इथं आपण या ठिकाणी स्वातंत्र्य या ठिकाणी आपण उपभोगत आहोत. ते स्वातंत्र्य त्यांना नाहीये, पण त्याची जाणीव या ठिकाणी सबंध भारतीयांना, लोकांना, समाजाला या ठिकाणी असणं गरजेचं आहे, असंच या ठिकाणी या उद्गारातून सूचित करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा परिच्छेद बघा. लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक आणि शेवटी द्रास, कारगिल अशा अव्याहत प्रवासात सतत भेटणारी, भरभरून बोलणारी जवान, त्यांची लष्करी अदब, प्रांत, धर्म, जात, भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्शही नसलेले, केवळ भारतीयत्वाचा सुगंध ल्यालेले, सरहद्दीवर ठाम उभे राहिलेले आपले जवान, त्यांच्या शौर्याची, धाडसाची, खडतर साहसाची सतत आठवण राहावी म्हणून सुरू केलेल्या मिशन लडाखचं हे शेवटचं 5वं वर्ष भाग्यश्रीच्या आणि बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली. हे त्याचंच फलित याच साठी केला होता अट्टहास. बघा, लेखिकेने हे 5 वर्षाची सतत 5 वर्ष त्या विजयस्तंभाला या ठिकाणी भेट देण्याचं लेखिकेच्या मनातील एक विचार, तो विचार फक्त तिच्यापुरताच नव्हता, तर मी अनेक नागरिकांना तिथं घेऊन जाणार सतत 5 वर्ष. आणि लेखिकेचा जो विचार होता, लेखिकेच्या मनामध्ये त्यामागचं जे काही धारणा होती, ती आज फळाला आली. भाग्यश्रीच्या विचाराच्या रूपानं ती म्हणते फळाला आली. तेच या ठिकाणी लेखिकेला सांगायचं आहे की जो सतत 5 वर्ष लेखिकेने ज्या परिसरामध्ये नागरिकांना नेलं, त्या परिसरामध्ये बघा, लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक आणि शेवटचा जो काही भाग होता तो म्हणजे द्रास, कारगिल अशा अव्याहत सतत 5 वर्ष या ठिकाणी प्रवासात, सतत त्यांच्या भेटीदरम्यान त्यांना भरभरून बोलणारे जवान त्यांच्याबरोबर, त्यांचे लष्करी अदब, त्यांचं लष्करातील राहणारी ती काही शिस्त असेल,
वेगवेगळ्या प्रांतातून, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे, भाषा अशा आणि कुठल्याही प्रतिबंधाचा त्या जवानांना कोणताही स्पर्श या ठिकाणी नसलेले, केवळ फक्त त्यांच्या मनामध्ये काय, विविध जाती धर्माचे, भाषा प्रांताचे सैनिक या ठिकाणी एकत्र तिथं राहत होते. त्यांच्या मनात कोणताही भेदभाव, त्यांच्या मनाला स्पर्श करणारा लेखिकेला तिथं दिसून आलेला नव्हता. केवळ त्यांच्या मनामध्ये एकच विचार होता, तो म्हणजे काय, भारतीयत्वाचा गंधच त्यांच्यामध्ये होता. आपण सर्व भारतीय आहोत हेच त्यांच्या मनामध्ये भरभरून भरलेलं होतं असं लेखिकेला सांगायचं. आणि सरहद्दीवर ठाम उभे राहिलेले आपले जवान हे लेखिकेने तिच्या समवेत असलेल्या तिच्या सहकाऱ्यांनी बघितलेले होते. त्या जवानांचे शौर्य असेल, त्यांचं धाडस असेल, त्यांचं खडतर साहस याची सतत आठवण लेखिका म्हणते मला आणि माझ्या सहकाऱ्यांना राहील. आणि म्हणूनच राहावी म्हणूनच हा लेखिकेने उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला होता. आणि लेखिका म्हणते की या उपक्रम जो काही सुरू केलेला होता या मिशनचं, लडाखचं, हे शेवटचं 5वं वर्ष होतं. आणि भाग्यश्रीच्या रूपानं किंवा ती भाग्यश्रीच्या आणि बरोबर असलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ही संवेदना, म्हणजे सैनिकांप्रती असलेलं देशवासियांचं किंवा त्यांचं त्या सैनिकांप्रती असलेलं हे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या ठिकाणी या नागरिकांमध्येही लेखिकेबरोबर आलेल्या दिसून आली. किंवा त्याप्रती लेखिकेला तेच अपेक्षा होती. त्या अपेक्षेमुळेच लेखिकेने हा उपक्रम हाती घेतलेला होता. ती अपेक्षा, ती आशा लेखिकेची आज पूर्ण होत आहे आणि तिला त्याचा आनंद होत आहे. आणि तेच लेखिका म्हणते त्याचंच हे फलित आहे. आणि हा अट्टहास, हा आग्रह मी कशासाठी केला होता, तर या गोष्टींसाठी देशातील नागरिकांना सैनिकांप्रती प्रेम त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण व्हावं यासाठीच, किंवा देशाप्रती झटत असलेले, लढत असलेल्या सैन्यांप्रती आत्मीयता, संवेदना या ठिकाणी जागृत व्हावी यासाठीच मी हा उपक्रम हाती घेतला होता. हाच आग्रह, हाच अट्टहास मी या ठिकाणी घेतलेला होता आणि त्याचं आज फलश्रुती झाली असं लेखिकेला या ठिकाणी वाटतंय. आणि लेखिका त्याने आनंदित झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.